मला एकदा राजकुमार संतोषींच्या ऑफिसमधनं मला फोन आला हं. आणि त्यांनी मला सांगितलं की आम्ही एक पिक्चर करतोय. हं. बाकी काही सांगितलं नव्हतं. तू आम्हाला ऑफिसमध्ये येऊन भेट, राजेंना हं. ऑफिसमध्ये येऊन भेट. तर त्यांचं अंधेरीला त्यांचं तारापूर गार्डनच्या इथे त्यांचं ऑफिस होतं. हं. मी गेले त्यांना भेटायला. तेव्हा माझ्यासोबत आई असायची नेहमी. गेले किती वय होतं? अं, म्हणजे छोटीच असशील तू खूप, कारण त्यात दिसतेच एकदम लहान हां, आहेस. तेव्हा मी 21 वगैरेची होते मी हां. त्यावेळेला. आणि मी पहिल्यांदा गेले, मला राजी काही मला भेटली नाही. ते त्यांच्या मीटिंगमध्ये बिझी होते, नाही हं. भेटले. त्यांनी मला परत दुसऱ्यांदा मला बोलवलं, दुसऱ्यांदाही नाही भेटले. तिसऱ्यांदा मला बोलवलं, मला तिसऱ्यांदाही नाही भेटले. चौथ्या वेळेला जेव्हा मला बोलवलं, तेव्हा आईला म्हटलं, "आई, आता हे लास्ट टाईम. आता जर का मला बोलवलं, तर मग मी म्हटलं नाही जाणार." कारण मला ना, मी म्हणाले कधीच कोणाकडे काम मागायला मी गेले नाही. हो. म्हणजे हं. टचवूड तशी माझ्यावरती वेळ नाही आली काम मागण्याची. आणि हा समोरून मला फोन आला होता तर आणि त्यातून राजकुमार संतोषींच्या ऑफिसमधनं फोन आलाय. हं. सो चला आपण जाऊया. पण चौथ्यांदा म्हटलं आता हे लास्ट आता आज जर नाही भेटले तर नाही जायचं. पण माझ्या नशिबात कदाचित ती भूमिका होती म्हणून त्यावेळेला ते मला भेटले. आणि त्यांनी मला सगळं माझी काय असेल भूमिका सगळी ती त्यांनी मला हं. एक्सप्लेन केली. आणि त्याच्यानंतर सांगितले की ह्याच्यामध्ये असा एक रेप सीन असणार आहे. ज्याच्यावरती अख्खी फिल्म अवलंबून आहे. हं. त्याच्यामुळे हा सीन खूपच महत्त्वाचा आहे. हं. आणि त्यावेळेला त्यांनी मला हेही सांगितले, की तो सीन कसा शूट करणार आहेत वगैरे सगळं त्यांनी मला एक्सप्लेन केलं. हं. 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 आणि त्याच वेळेला मला जरा एक कॉन्फिडन्स आला, की म्हणजे एक मोठा डायरेक्टर आहे आणि हं. त्यांच्या डोक्यामध्ये इतकं पिक्चर क्लिअर आहे, की ते कसे शूट करणार आहेत वगैरे असं. आणि त्यांनी मला सांगितलं, "ह्याच्यात तुला कुठेही काही तुझं काही दिसणार काही नाही आहे. पण हा खूप महत्त्वाचा सीन आहे." आई तर होती सोबत हे हो, सगळं हो, हो, सांगताना? हो. आई होती काय सोबत. रिएक्शन होती आईची, किंवा तिथून बाहेर पडल्यावर आईचं काय बोलणं होतं? नाही, त्यांनी एकंदरीत तो ग्राफ जो सगळा सांगितला मला माझ्या कॅरेक्टरचा ना, हं. त्याच्याकरता मला ती भूमिका ती तशी छोटी होती. कंपॅरेटिव्हली ती छोटी होती भूमिका, पण हं. खूप महत्त्वाची होती. बरोबर. हं. 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 आणि आतापर्यंत मी असेच रोल केलेले आहेत, जी माझी भूमिका छोटी जरी असली तरी ती मला महत्त्वाची पाहिजे. इम्पॅक्टफुल आणि हे. म्हणजे उगाचच आपल्या कामं मिळतात म्हणून मी करत गेले असंही नाही केलं. म्हणून मी खूप कामही नाही केली. मी बरोबर. खूप कमी कामं केली तसं बघायला गेलं तर. हं. तर आईनी पण काहीच मला नाही, नाही म्हटलं. बाबांशी पण मी बोलले ह्या हं. विषयावरती, तर बाबाही काही नाही बोलले, की म्हणजे असं-असं आहे आणि त्यांनी सांगितले, "कुठे काही दिसणार नाही" वगैरे. तर मला दोघांच्याकडनं हो मिळालं. मी पण त्यांना लगेचच त्यांना मी हो सांगितलं वगैरे. आणि तुला मी सांगते, की त्यांची प्रोसेस इतकी छान होती. माझं फक्त एक कामवालीचं ते कॅरेक्टर होतं. पण हं. त्याच्याकरता सुद्धा त्यांनी लूक टेस्ट करता जगदीश माळींच्याकडे माझं फोटोशूट झालं होतं, ओह! की हिचं कसा हिला आपण गेटअप द्यायचा, नऊवारी द्यायची का अ, घागरा चोली द्यायची का ब्लाउज परकर द्यायचा, असे वेगवेगळ्या लुक्समध्ये त्यांनी माझं फोटोशूट जगदीश माळींच्याकडनं केलं होतं वगैरे ओह असं वॉव! प्रॉपर अंतरा फोटोशूट. माळीचे वडील अंतरा माळीचे वडील. हं. कारण त्यावेळेला पण ते खूप मोठे हो, फोटोग्राफर होते. हो. जगदीश माळींचं नाव खूप होतं. त्याच्यात तो एक माझा वेगळाच असा एक्सपिरियन्स होता. आणि ऑन सेट म्हणजे काही विचारायलाच नको. म्हणजे त्यांनी त्यांच्याबरोबर काम करताना एक माझं हे खूप असं शिकायला मला मिळालं त्यांच्याकडनं. हं. हं. आणि झालं पिक्चर आम्ही केला वगैरे आणि तुला मी सांगते, की त्यावेळेला त्यावेळेचं मला फिल्मफेअरचं बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेसकरता मी नॉमिनेशन पण मला होतं त्या उर्मी या ओह! कॅरेक्टरकरता. तर त्यावेळेला सुद्धा फिल्मफेअर मॅगझीनकरता कारण माझं नॉमिनेशन होतं. हं. तर अ, जयेश शेटकर त्यांच्याकडनं माझं फिल्मफेअरच्या थ्रू माझं प्रॉपर त्यांनी फोटोशूट त्यांनी केलं होतं. वाह! ते मला मिळालं अर्थात कारण मला पण माहिती होतं कारण माझ्या फिल्मफेअरसाठी अगेन्स्ट नॉमिनेशन मिळणं हां, ते हे नॉमिनेशन पण होतं. त्यातल्या त्यात जिंकल्याचाच हे हो. खेळ असतो, की तिथपर्यंत पोहोचणं. लोकांना जमाना जातो. तू वयाच्या 21व्या वर्षी काम करून ते नॉमिनेशनमध्ये हां. पोहोचलीस म्हणजे ही मोठी गोष्ट आहे. पण कारण मला माझ्या अपोजिट बरेच होते असे, की जे चांगले होते. त्याच्यामुळे मला माहिती होतं, की मला मिळणं कठीण आहे. पण तेच म्हणजे एक नॉमिनेशन हेही माझ्याकरता खूप खूप होतं. म्हणजे मोठी माझ्या गोष्ट आहे. कामाची पोचपावती कुठेतरी घेतली गेलेली येस, होती. येस. ह्याच्यातच मला आनंद होता. येस. आणि सिनेमामध्ये दुसरी गोष्ट, तुझे बरेचसे मला वाटतं सीन आहेत ते मीनाक्षी हो. शेषाद्री यांच्यासोबत आहेत. सो तो अनुभव सांगशील, कामाचा म्हण किंवा अगदीच, अगदीच. एकंदरीतच कारण मला ना मीनाक्षीच्या? खूप टेन्शन आलं होतं, की हं. माझं जास्त काम सगळं मीनाक्षीच्या सोबत असणार होतं. हं. हं. मी आधी कधीच भेटले नव्हते. एवढी मोठी ॲक्ट्रेस, तिच्याबरोबर आपल्याला सगळे सीन आणि आमच्या दोघींचं ना बॉन्डिंग खूप छान त्याच्यात दाखवायचं होतं. दाखवलं. हं. तरी पिक्चरमध्ये खूप आमचे कमी सीन्स त्यांनी ठेवलेले आहेत, कारण हो. अर्थात लेंथ हं. वाढते हं. वगैरे असं.
पण आमचे कित्येक सीन, आमचा तो किचन मधला एक सीन होता हा. ज्याच्यामध्ये सगळेजण जातात आणि ती एकटीच घरामध्ये असते आणि मी असते आणि आमच्यातलं ते कॉन्व्हर्सेशन. आणि कित्येक सीन असे होते की आम्ही बेडरूम मध्ये आम्ही दोघीजण टीव्ही बघत बसले, बरं मी खालती बसले, ती सोफ्यावरती बेडवरती बसले आणि आम्ही एक पिक्चर बघतो, ते आमचं इंटरॅक्शन. आणि नंतर जेव्हा केलं तेव्हा आम्हाला कळलं की आम्ही दोघीजण खूप अशा एकसारख्या आम्ही मोमेंट्स करत होतो, म्हणजे आमचं इतकं छान ट्युनिंग झालं होतं. ओ वाव. कारण त्याच्यामध्ये मला लिहिता येत नसतं, वाचता येत नसतं. मग त्या ह्याच्यातले आमचे सीन्स वगैरे खूप आमचे छान छान आमचे सीन्स शूट केले गेले होते. पण मीनाक्षी एवढी चांगली होती त्याच्यामुळे मी खूप कम्फर्टेबल झाले आणि माझं मी काम जास्त चांगलं करू शकले, खास तिच्यामुळे. ना तर तिचं जर का मला सपोर्ट नसता ना तर मग ते खूपच कठीण गेलं असतं. तुमचं को आर्टिस्ट तुमच्यासोबत पाहिजे, नीट पाहिजे. अगदीच अगदीच. तर सीन खुलतात. अगदीच सरस ऋषी बोलतात. सरांसोबत होतं काही, ऋषी खूपच कपूर? कमी होतं पण त्यांच्यासोबत. कसे वाटले जेवढे होते तेवढे? कारण आम्ही असं ऐकलंय की ते खूप स्ट्रिक्ट आहेत, ते हो. थोडेसे इंट्रोवर्ट आहेत, ते इंग्लिश मध्येच बोलतात, असं खूप जण खूप गोष्टी त्यांच्याबद्दल बोलतात आणि आम्ही असं हो. ऐकून आहोत. तुला कसा अनुभव राहिलाय सेटवरचा त्यांचा ऑरा? नाही, त्यांचा ऑरा तर होताच वेगळा. पण ते एकंदरीत खरंच म्हणजे ते खूपच कमी बोलायचे सगळ्यांशीच, म्हणजे माझ्याशीच असं नाही पण सगळ्यांशीच एकंदरीत. कारण माझे त्यांच्याबरोबर असे सीन नव्हतेच, म्हणजे अगदीच. कमी आहेत किंवा हां, असा सीन नाहीये तुमचा नाही, पिक्चर आमचा मध्ये 1 to 1 नाही आमचा सीन नाहीये. एकही हा, नव्हता. पण हा. तरी ते असताना मी कधीतरी म्हणजे त्या तिकडचं आहे म्हणून मी असायची कधीतरी सेटवर. खूपच कमी असायची. पण मी बघायची बाकी सगळ्या ॲक्टर्स बरोबर त्यांचं, तर ते खूपच कमी बोलायचे. ते आपल्यामध्ये असायचे वगैरे. पण आपलं काम बरं, आपण बरं, अशा ह्याच्यातले ते होते. आणि माझे तर म्हणजे एकदम ऋषी कपूर म्हणजे माझा फेवरेट ॲक्टर. हँडसम ना असे हो. दिसायला वगैरे छान, म्हणजे आजतागायत मी पण त्यांना, अगदीच, आता अगदीच, वय अगदीच. झालं तरी आम्हाला दिसायचे, कधी वोटिंगला यायचे किंवा कार्यक्रमांमध्ये, ते अगदीच. इतका त्यांचा ऑरा असायचा. म्हणजे कपूर फॅमिलीचा तो एक तो ऑराच वेगळा आहे आणि ते तो असतो ऑरा घेऊनच यायचे निश्चित. त्यांच्यासोबत. तो कदाचित रणबीर तो ऑरा घेऊन येत नाही आत्ताच्या ह्याच्यात, पण हां. ऋषी कपूर म्हणजे अगदीच, अजूनही तो अगदीच. कॅरी करायचे. आत्ताची हो. पिढी थोडस राहते मिक्स आणि राहते. हे कपूर खानदानातली. पण अर्थात तुझ्यासाठी तो खूप अनुभव एक वेगळा राहिला असेल. अगदीच. मला आता सांग, तो सीन शूट करायचा दिवस सकाळपासूनचा किती दडपण आलं होतं बापरे! काय? खूपच प्रेशर होतं माझ्यावरती. आणि त्याच्यातल्या गंमत म्हणजे त्याच्यात जो अश्विन कौशल जो होता, जो हम्म, माझ्यावरती रेप करतो, हम्म, तर हम्म, हा सीन आमचा खूप नंतर शूट केला गेला. तर त्याच्या आधी थोडंसं जरा ते माझ्या मागे लागण्यावर त्याचं ते चालू होतं आणि ते राजींच्या खूप लक्षात आलं होतं, की हा जरा बस हिच्या मागे जरा लाळ गाळतोय वगैरे असं. तर ते म्हणाले, की "प्राजक्ता तेरे को बिल्कुल डरना नहीं. अगर वो कुछ ज़्यादा कुछ करेगा ना, तो मैं यहाँ पर ये लेके बैठा हूँ, उसको चुबव दूंगा." त्यांनी त्याला पहिल्यांदा सांगितलं, की जेवढं पाहिजे तेवढंच करायचं, उगाचच काही एक्स्ट्रा करायचं नाही वगैरे. पण सांगू हम्म, प्रणाली, तो सीन शूट करताना ना, मला बाकीच्या भीतीपेक्षा ना, आता आपण जे ऐकतो की मी मुलींवरती जे रेप्स होतात हो, वगैरे असं, आणि तुम्ही सेल्फ डिफेन्स शिका, काहीही करा, पण तुम्ही त्या मोमेंटला तुम्ही काहीच नाही करू शकत. हेल्पलेस होतो तुम्ही अगदीच हेल्पलेस होता. मी तो अनुभव त्यावेळेला मी घेतला म्हणजे. त्याच्यामुळे आपण. असं तू म्हणते जसं की तो रोल करताना तू मानसिकरित्या आपण ते डाऊन होतो, हो. प्रत्यक्षात काय होत असेल हा बापरे! मला आत्ताही माझ्या अंगात काटा आलाय काटा म्हणजे येतो. असं. त्याच्यामुळे असं वाटतं की अरे यार, मुलींना ह्या न्याय मिळालाच पाहिजे. म्हणजे कुठेतरी आपली जो कायदा आहे तो खूपच कमी पडतोय. म्हणजे खूपच सौम्य असं वाटतं. मी जिथे त्यांना कडक शिक्षा आणि तिथल्या तिथे त्यांना जे आहे ना ते व्हायला शिक्षा पाहिजे. व्हायला शिक्षा पाहिजे. व्हायलाच पाहिजे. या भूमिकेने प्राजक्ताला अभिनेत्री म्हणून म्हण किंवा स्त्री म्हणून म्हण, बऱ्याचदा आपल्याला ना बदल होतात, आपण तो बदल हं. इनडायरेक्टली कळत नकळत कळत आपल्यावर नाही होत का? असतो, अनुभवत असतो. दामिनी नंतरच्या ह्या भूमिकेमुळे, उर्मीच्या भूमिकेमुळे तुझ्यात काय बदल झाले? तुला एक माणूस म्हणून काय शिकायला मिळालं किंवा ऍक्ट्रेस म्हणून काय शिकायला मिळालं, आणि अनुभव कसे राहिले बाहेर फॅन सोबतचे ते पण सांगशील? फॅनसोबतचे अनुभव म्हणजे आत्ताही मला लोकं उर्मी म्हणून ओळखतात. हम्म. पण आता त्यांना वाटतं, की तुम्ही उर्मी आहात, तुम्ही तेव्हा किती वेगळ्या दिसायचा, किती बारीक होतात वगैरे, हा तर त्यांचा प्रश्न असतो. पण तुम्ही आहात वगैरे. आम्हाला तो सीन बघून अजूनही अंगावरती येतं वगैरे असं. म्हणजे आत्ताची पिढीसुद्धा, त्यांनाही दामिनी पिक्चर माहिती आहे. येस. त्यांनाही उर्मी माहिती आहे हो, त्यांना. हो, हो. आणि हे जेव्हा कळते, की आत्ताच्या पिढीला माहिती आहे, तेव्हा असं खूप असं
वाटतं की चला म्हणजे ह्या लोकांच्यापर्यंत तो पिक्चर पोहोचलेला आहे. म्हणजे पोहोचलाय. मी आहे म्हणून नाही, पण सिनेमा पोहोचलाय. सिनेमा सिनेमातला पोहोचला, कारण तो सिनेमा कशावरती बेस आहे त्या भावना त्यांच्यापर्यंत त्याचा आत्मा पोहोचलेल्या आहेत. खूप स्ट्रॉंग आहे आणि हां. त्यामुळे तो तितका पोहोचला. हो. आणि त्या ह्याच्यामध्ये मला कळलं की एक कामवाली आणि ती मालकीण आहे, तर त्यांच्यातले रिलेशन म्हणजे ती पण शेवटी एक माणूसच आहे. म्हणजे जी बरोबर. आपल्या घरची जी आपली हेल्पिंग हँड आहे, तो पण एक माणूसच आहे. तर त्यांच्यातलं पण आता कसं पाहिजे वगैरे. तर ते एक माणूस म्हणून मला ते पण एक खूप छान शिकायला मिळालं, की आपण सगळ्यांशी समानतेवरतीच आपण तुम्ही राहिलं बरोबर, पाहिजे. बरोबर, बरोबर. कारण शेवटी ती पण एक ती बाई आपल्या घरी हेल्पच आपल्याला करते आहे. जसं आपण दुसरीकडे जाऊन काम करतो तसं ती आपल्याकडे येऊन काम करते. त्याच्यामुळे कित्येक घरी मी असं बघते की त्यांना कसंही वागवलं जातं, तर तसं नाही. नाही व्हायला पाहिजे. निश्चित, निश्चित.